पत्रकार थोरात हल्ला प्रकरणी पालकमंत्री विखे पाटील आक्रमक. गुंडांचे धाडस वाढले कसे? आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांची मदत झाली आहे का? थेट सवाल. हल्लेखोरांवर मोका लावण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा. पोलिसांच्या भूमिकेवरही उपस्थित केला संशय. पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं अहिल्यानगरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच या प्रकरणामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. थोरात यांची रुग्णालयामध्ये भेट घेतल्यानंतर विखे पाटील यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत गुंडांचे धाडस एवढं वाढणं हे आश्चर्यकारक आहे अशा शब्दात प्रशासनाला खडसावलं. हल्लेखोरांची माहिती पोलिसांना असतानाही त्यांना तातडीने अटक का झाली नाही असा थेट सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. आरोपी सर्वांना माहिती असताना ते फरार कसे झाले? त्यांना फरार होण्यासाठी पोलिसांकडून काही मदत झाली का? या शक्यतेचाही त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका विखे पाटील यांनी मांडली. पत्रकारावर झालेला हल्ला हा केवळ एक व्यक्तीवरील हल्ला नसून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा गंभीर प्रकार असल्याचं सांगत विखे पाटील यांनी दोषींना कोणती मोकळी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. या हल्ल्यातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून गरज भासल्यास मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिलाय. त्यामुळे आता हल्लेखोरांवर केवळ सामान्य गुन्ह्यापुरती कारवाई होणार की मोक्काचा फास आवडला जाणार याकडे लक्ष लागलंय. या घटनेमध्ये आरोपींच्या अटकेला झालेला विलंब पालकमंत्र्यांच्या निशाण्यावर आलाय. आरोपींची ओळख आणि माहिती उपलब्ध असतानाही ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यामागे नेमकं कारण काय? आरोपींना कोणी आश्रय दिला? त्यांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का? या सर्व बाबींचा तपास होणं आवश्यक असल्याचे संकेत विखे पाटील यांनी दिलेत. थोरात यांच्यावर उपचार सुरू असताना पालकमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. यामुळे या प्रकरणाकडे शासनाचे गांभीर्याने लक्ष असल्याचं स्पष्ट झालंय. पत्रकारांवर हल्ला करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश विखे पाटील यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. प्रतिनिधी अनिकेत यादव, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. सुशील थोरात एक अतिशय शांत आणि पत्रकारितेमध्ये त्यांचं एक वेगळं असं त्यांनी नाव मिळवलेलं आहे. त्यांच्यावर झाला जो भ्याड हल्ला आहे त्याचा तर मी करतोच आहे. परंतु संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून हा जो काही हल्ला घडवण्यात आला, या गुंडांची धाडस इतकं वाढू शकतं ते सुद्धा एक प्रकारचं आश्चर्यच आहे. सुदैवानं त्यांची काही त्यांच्यात फारसे दुखापत झाली नाही, परंतु तो प्राणघातक हल्लाच होता, पण हरकत नाही. त्या भागामध्ये जे अवैध धंदे चालतात, पाईपलाईन रोड या भागामध्ये, मला वाटतं त्याच्यावर वेळेवर आम्ही प्रशासनाकडून अंकुश ठेवता आला नाही. तर पत्रकारितेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतोय, त्याचं त्यांचं कामच आहे. ह्या ज्या अनिष्ट काही गोष्टी घडत असतील त्या जनतेसमोर आणणं, माध्यमातून लोकांना दाखवणं, त्यातून प्रशासन असेल, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्हाला त्याबद्दल माहिती देणं. बऱ्याच वेळा जे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या विषयाबद्दलची माहिती घेऊन जागृती करण्याचं काम पत्रकारांचं कामच आहे. पण असं होत असताना जर त्यांच्या या पद्धतीने भ्याड हलवत असेल, जे मारण्याचा प्रकार होत असेल, तर हे अतिशय गंभीर आहे. मी जिल्हा प्रशासनाला आता आम्ही सूचना देणारच आहे. तर आरोपी मोकाट आहेत अजून. मला याचं आश्चर्य वाटलं की ज्यावेळी आरोपी सगळ्यांना माहीत आहे, स्थानिक पोलिसांनी त्यांना थांबून ठेवायला पाहिजे होतं, अटक करायला पाहिजे होतं. ते त्यांना फरार होण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मदत केली काय ते सुद्धा महत्त्वाचं आहे की तपासून पाहावं लागेल. 100% आरोपींवर मोकापर्यंत कारवाई करण्याची आम्ही याबद्दल कारवाई करू.